नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये धमाकेदार एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथं अखेरीस रम्या आणि वसुंधराचं सत्य सगळ्यांसमोर उघड झालेलं आहे. ते म्हणजे 16 डिसेंबरला ह्यांनी घातलेला घोळ सगळ्यांसमोर आलेला आहे. मालिकेत मात्र आता फार मोठा ट्विस्ट येणार आहे. तर हा ट्विस्ट असा आहे की रम्याने लगेच तिथेच पलटी मारलेली आहे आणि सगळा काही आरोप आहे तो वसुंधरावरती लादून ती बाजूला झालेली आहे. यामध्ये रम्याने वसुंधराला सुद्धा तिचा शिकार केलेला आहे. रम्या वसुंधराला म्हणत असते, किती दिवस अजून तू यांचा सगळ्यांचा विश्वासघात करणार आहेस आणि माझा सुद्धा. काय हे काय बोलतेस रम्या तू? कारण मला यामधलं काहीही माहिती नाही. आई हे काय केलेस तू? सांगणार आहेस का सगळ्यांना? आणि सगळ्यांसमोर तुझा गुन्हा कबूल कर आणि हे सगळं काही माझ्यावरती लादू नकोस. तू प्रत्येक वेळी चुका करतेस आणि ते सगळं काही माझ्यावरती ढकलतेस. वसुंधराला इथं अडकवण्याचा प्रयत्न करते. तर माननीला हे पटत नाहीये की रम्या खरं बोलते. याचा पर्दाफाश तर होणारच आहे. मिथुन काका म्हणत असतात, रम्या उगाच नाटकं करू नकोस. इथेच खरं काय आणि खोटं काय आहे सगळं प्रूफ होणार आहे. त्यामुळे तू असे नाटकं करू नकोस. तर लगेच विक्रम सुद्धा म्हणतो, ही बॅग तुमच्या रूममध्ये सापडली आणि रम्या तू म्हणतेस तुला काहीच माहिती नाही. इतकं इनोसेंट केव्हापासून तू झालीस ग रम्या? पूर्ण देशमुख कुटुंबाला रम्या ही खोटं बोलते हे सगळ्यांना पटत आहे. परंतु आता रम्या कोणता असा खेळ खेळेल की ज्याच्यामुळे हा जो डाव आहे सगळा पलटवार फक्त वसुंधरावरतीच होणार आहे. वसुंधराने केलेल्या अतिलाडामुळे रम्या तिच्यावरतीच उलटणार आहे. तर तुम्हाला पाहायला इंटरेस्ट येतोय का? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.